कळालं पाहिजे। आई, सध्याच्या काळात देवाचं अस्तित्व कळत नाही कळालं देवाचं अस्तित्व म्हणून समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप आहे। देवाचं अस्तित्व जर कळालं असतं तर स्त्री बलात्कारासारखं पाप कोण्या गावात घडलं नसतं। रस्त्याच्या ढिगाऱ्यावरती प्लास्टिकच्या पिशवीत लहान पोरीचा अर्भक फेकून देण्यात येतं, या घटना आहेत आपल्या महाराष्ट्राच्या मातीत। कोणत्या भूमीत जगतोय आपण, कोणत्या मातीत जगतोय आपण? ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वातंत्र्य निर्माण करणाऱ्या आणि खरी अर्थानं आम्हाला अभिमानानं जगायला शिकवणाऱ्या माझी जाऊंची ही भूमी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्ञानदेवी सावित्रीबाई फुलेंची ही भूमी आहे। आणि या भूमीमध्ये कुठेतरी स्त्रीचा अपमान बाबा नाही कळालं देवाचं अस्तित्व म्हणून समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप घडतं। देवाचं अस्तित्व कळालं असतं तर गोमातेची हत्या घडली नसती। देवाचं अस्तित्व कळालं असतं तर स्त्री अपमान झाला नसता। देवाचं अस्तित्व कळालं असतं तर आई बापासाठी वेगळे वृद्ध आश्रम उभारण्याची गरज पडली नसती। आज कितीतरी जुनी जाणती माणसं एकांतात रडतायत, भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा आता त्यांना जागा उरलेली नाही। माझी विनंती प्रत्येक मुलाला, प्रत्येक तरुणाला, ज्यांच्या जवळ आई वडील आहेत त्यांना एक जण मला म्हटला, ताई आई बापाचं कीर्तनात महत्वच सांगत जाऊ नका। म्हटलं मग कुठे सांगावं? हे एक ठिकाणी जिथे प्रबोधनातून परिवर्तन केलं जातं। अहो काय उपयोग आहे म्हणला त्या सेवेचा? म्हातारे झाले आई बाप, इथल्या इथे चालता येत नाही, ताट आयतं नेऊन द्यावं लागतं भोजनाचं, तरी सुद्धा नीट खाता येत नाही। एक एक शब्द 4-4 वेळा बोलावा लागतो, ऐकू जात नाही। काय उपयोग आहे त्यांच्या सेवेचा? वैताग आला कोणाचा? आई बापाचा वैताग आलाय म्हणले विना नका बस। म्हटलं अगदी खरंय दादा, आज तुला आई बापाच्या सेवेचा वैताग येतो ते खरंय, पण ही गोष्ट नीट लक्ष देऊ नाही का? अरे ज्या वयात तुला तुझ्या हातानं खाता येत नव्हतं, कोणी भरवला घास तुझ्या मुखामध्ये? जग होतं का आपल्याला चारायला? अरे रात्रंदिवस आपल्या पोटाची काळजी केली त्या माऊलीने। स्वतःच ताट बाजूला सारून स्वतःच पोट उपाशी ठेवून त्या आईने चिवचा, काऊचा, माऊचा म्हणून घास भरवावा। आज त्या आईला स्वतःच्या हातानं खाता येत नसेल तर आपण आपल्या हाताने तिला भरवणं हे कर्तव्य आहे तुझं। त्यात वैताग कसला, त्यात ताप त्रास कसला माहित नाही। खरी अर्थानं मुलगा म्हणला, ओ ताई, नाही ठीक आहे, नाही म्हणला, पण आता वडिलांना चालता येत नाही, जागच्या जागी उठता येत नाही, बसता येत नाही, किती वेळा त्यांची सेवा करायची? म्हटलं दादा, आज त्या बापाला स्वतःच्या पायानं चालता येणार, पण ज्या वयात तुला तुझ्या पायावरती उभा राहता येत नव्हतं, कोणी फिरवलं हे जग? बापानं खांद्यावरती घ्यावं जग जिंकल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावरती असायचा। रे जेव्हा पोरगा बापाच्या खांद्यावरती बसायचा, बापाला आनंद वाटायचा। अरे माझा लेक, माझा दादा माझ्याही पेक्षा मोठा होणार, माझ्याही पेक्षा मोठं नाव कमवणार। जगाला अभिमान नसतो, बापाला अभिमान असतो पोराचा। आज त्या वडिलांना चालता येत नाही, तू त्यांच्या आधाराची काठी बनणं हे कर्तव्य तुझं, त्यात वैताग कसला? नाही म्हटला, ताई तुम्ही बोलताय ते सगळं खरंय, करेन मी त्यांची सेवा, पण एवढं सगळं करून सुद्धा कुठे ते पैसे कमावून आणणार आहेत? एवढं सगळं करून शेवटी कुठे ते कष्ट करणार आहेत? म्हणलं का रे, आयुष्यभर कमावून ठेवलं ते काही कमी पडलं का? ज्यांना ज्यांना वाटतं आज म्हाताऱ्यापणात सुद्धा आई बापानं कष्ट करून पैसे कमवावे, मुलांना नीट लक्ष देऊ नये का? वाढलेलं झाड जरी फळ देत नसलं, वाढलेलं झाड जरी फळ देत नसलं तरी मोडेपर्यंत सावली मात्र नक्की देत। म्हातारे झालेले आई बाप जरी कष्ट करू शकत नसले ना, तरी मरेपर्यंत सुखाचा आशीर्वाद मात्र लेकराला नक्की देतात। सुखाचा आशीर्वाद देतात। काय महत्वाचं आहे? आज त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे, कारण जे काही आपण आज आहोत ना ते आई बापाच्या आशीर्वादामुळे। आई वडिलांनी हाडाची काडी रक्ताचं पाणी करावं लेकरांचं जीवन घडवण्यासाठी।
सध्याची वस्तुस्थिती काय? दुष्काळाच्या काळात एका आई बापानं 4-4, 5-5 पोरं जगवण्याची ताकद ठेवली. 4-4, 5-5 पोरं घडवली. परिस्थिती नसताना शिक्षण दिले. परिस्थिती नव्हती पण कधीच त्या दुःखाची जाणीव होऊ दिली नाही. आज 4-4, 5-5 मुलं वेल सेटेड आहेत. सगळं काही ऐकतंय पण एक आई बाप सांभाळू शकत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. सध्या दागदागिन्यांचीच वाटणी नाही बाबा, आता आई बापाची सुद्धा वाटणी केली जाते. एवढा विचित्र काळ, कलियुग म्हणतात. कलियुग आई बापाची वाटणी. त्यांच्या आई बापानं एकत्रितपणाने आपल्याला जगायला शिकवलं. त्यांनी पालन पोषण करत असताना कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही. बापाचा सदरा जर कधी पाहिला ना, ठिगळं जोडलेला असायचा. हो, 2-2 लुगड्याचं एक लुगडं करायचं ते 2-2 वर्ष वापरायचं. ही आईची परिस्थिती होती. आज कपड्याचं कपाट उघडलं तर ढीग अंगावरती पडतो कपड्याचा. एवढी कपडे आहेत आपल्याकडे. आई बापानं ठिगळं जोडल्याशिवाय कपडे घातले नाही. तो आज 4-4 चपलांचे जोड आहेत पायाला. आई बापानं असंख्य काटे पायात मोडून घेतले म्हणून आज आपल्या पायाला चपलांचे जोड आहेत. हे स्टार्च केलेलं कडक कापड कुठून मिळतं? आई बापानं ठिगळं जोडलेली कपडे घातले म्हणून अंगावरती चांगलं कापड. अख्ख्या जगाला विसरा पण आई बापानं केलेल्या कष्टाला तरी विसरू नका माझी विनंती. कारण ते कष्टच आपल्याला जीवन जगायला शिकवतात. जग नाही सोबत राहत पण भरीपर्यंत मुलगा कसाही असो किंवा कसाही असो, आई आई असते, बाप बाप असतो. काय कष्ट केले त्यांनी, काय कष्ट केले हे एकाच काव्यातून सांगेन तुम्हाला. सगळा शेतकरी वर्ग आहे आणि प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव आहे. प्रत्येकाला हा अनुभव आहे की आई बापानं काय कष्ट केलेत आपल्यासाठी. बाप कष्टाचा कावाडी, बाप कष्टाचा कावाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवूनी कांड ऊसाच चाखतो या, खमीस खवाटी फाट गेलं, खमीस खवाटी फाट गेलं, सुई दोऱ्यात शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाण जोडलेलं. कधी त्यांना नवीन सदरा नाही घेतला. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बापू बाजारला जायचा, आना उधार पाधार, कापड पोरांना नाहीचा. खिशात रुपया नव्हता त्याच्या पण कधी बाजारला गेला रिकाम्या हातानं नाही आला. तू बा परिस्थितीची जाणीव नाही होऊ दिली पोरांना. किती दुःख आले तरी मी सहन करेन पण माझ्या लेकरांना चांगलं शिकावं. समाजात माझे कपडे फाटलेले असतील चालतील पण माझ्या दादाच्या अंगावरती चांगला ड्रेस पाहिजे. उधार का होईना कपडे घेऊन यायचा. चूल पेटत नव्हती, चूल पेटत नव्हती, दिसा दिवस घराला, पाहिली भरदानासाठी. आज पोत्यानं कोठ्यानं धान्य पडले पण त्या काळी पाहिली भरदानासाठी. बाप वनवन फिरला, पाहिली भरदानासाठी. बाप वनवन फिरला, बाप कष्टाचा कावाडी, बाप कष्टाचा कावाडी. आज
वेळ नाही बापाच्या चेहऱ्याकडे पाहिला. खरी परिस्थिती सांगू, दिवसातून किती तास आपण आपल्या आई वडिलांशी संवाद साधतो? कधीतरी स्वतःला विचार, किती वेळ? 1 तास किमान आपण आपल्या आई बापाशी बोलतो का? 1 तास किमान नाही बोलत. जगाशी बोलायला तास वेळ आहे, पण आई बापाला साधं जेवलात का एवढं विचारायला सुद्धा वेळ नाही. कुठे चाललोय आपण? आई बापाला सोडून परमार्थ करू शकतो का आपण? इकडे नीट लक्ष देऊ नाही का? आज आम्ही जेव्हा दशक्रियेला जातो, वर्ष श्राद्धाला जातो, 13व्याला जातो, रडतात दसदसा, कुटुंब रडतं, मुलं मुली रडतात. ओ ताई, सांगा ना देवाला माझ्या आईला परत पाठवायला. काय म्हणतात? सांगा ना देवाला माझ्या आईला परत पाठवायला. होती तोपर्यंत नाही हो तिच्याशी बोलता आलं आम्हाला, नाही बोलता आलं. आणि आज सध्या काय झाले? आज आपलं समाजातलं स्टेटस टिकवण्यासाठी एज्युकेशन, ज्ञान विज्ञान स्टँडर्ड जग झालंय. त्यामुळे धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई सध्याच्या काळात कोरोना गावंढळ वाटू लागली. तोंडावरती पोरगा म्हणतो, ओ बाबा काय ते धोतर आणि काय ते कपडे घातले, जरा व्यवस्थित राहत जा. अरे ती साधी भोळी जुनी जाणती माणसे. अर्धी भाकर आई बापाच्या ताटात कमी द्या, पण जगासमोर त्यांचा अपमान कधी करत जाऊ नका, एवढी विनंती. कारण ते भूक पोचू शकते, पोटच्या लेकरानं केलेला अपमान नाही पोचवता येत त्यांना. बायको तोंडावरती नवऱ्याच्या सांगते घरामध्ये एक तर मी राहील नाही तर तुमचे वडील. बास झाला आता. अहो रात्रीची झोप लागू देत नाही, खोकत राहतात. दिवसभर त्यांचा त्रास, दिवसभर त्यांची सेवा करायची, वैताग आला. आता आपल्याला जमणार नाही. काय तो निर्णय तुम्ही घ्या. कोण म्हणते? बायको, सून. दरवाजाच्या पाठीमागून बाप ऐकत असतो, माझा पोरगा काय उत्तर देतोय. अरे काहीतरी बोले. 5 मिनिटं जाऊन देतात, पण 5 मिनिटांमध्ये एकही शब्द पोरगा बोलत. बापाला कळून चुकला, आता माझ्या पोराच्या जीवनामध्ये माझं स्थान उरलं. आहे ती पायाची चप्पल बापानं घातली, निघून गेला घराच्या बाहेर. कितीतरी आई बाप स्वतःच्या मनानं घर सोडतात. का? एके ठिकाणी वर श्राद्धात मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत विचारलं, म्हणजे तुम्ही इथे कोणी आणून सोडलं? तुमच्या मुलाने? नाही म्हणून. घरात कोणी आणून सोडलं तुम्हाला? त्या आईनं सांगावं, मी स्वतः माझ्या मनाने इथपर्यंत आली. का? इथं दाखवण्यासाठी जगण्यापेक्षा खरंच इथे येऊन आनंदामध्ये जगणं मला फार बरं वाटतं. तिथं फक्त दाखवायचं आम्ही आनंदी आहे, सुख असल्यासारखं दाखवायचं, पण अंतकरणातून तर तिथं दुःखच भोगावं लागत होतं. येता जाता पोरांना अपमान करावा, येता जाता उनदुन बोलावं. मी म्हणे, हे पहा आपल्याकडे किती पद पैसा याच्यावरती आपण श्रीमंत नाही ठरत. ज्याच्या घरामध्ये धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई आहे, जगातलं श्रीमंत कुटुंब आहे. समजा आपलं श्रीमंत कुटुंब आहे आपलं. फक्त आपल्या घरात आई बापाची घेऊन गेले बस. गेल्यानंतर कळतं. ती ताई मला सांगत होती, ताई बोला ना देवाला माझ्या आईला परत पाठवायला. सांगा ना देवाला वडिलांना परत पाठवायला. म्हटलं, हे ताई, डोंगरा आड गेलेला सूर्य माणसाला पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई बाप परत मिळणार नाही दिसत ग परत. मग भ्रष्टसारोड येतं, मग अंतकरणाचा डोह फुटतो आणि मग भावना दाटवून येतात. ठीक आहे, स्वर्गात कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या आता तुझ्यासारखं विचारपूस कोणीच करत नाही. जेव्हा तू सारखा आम्हाला फोन करून जेवलास का विचारायची, तेव्हा वैताग घ्यायचा. पण आई, जेव्हापासून तू गेलीस तेव्हापासून हे जग नाही विचारत आम्हाला जेवलं का. 9